नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची न्यू अपडेट आलेली आहे. आता 6वा हप्ता नक्की कोणत्या-कोणत्या महिलेला मिळणार आहे, तसेच नवीन यादी आली ते यादीत तुमचं नाव आहे की नाही ते चेक कसं करायचं आणि आत्तापासून कोणाकोणाला पैसे येतील, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच आता 2100च्या जागी ₹1500 मिळणार आहेत. हे पण कसं काय, का असं? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे, की आता आपल्याला ₹1500 मिळतील आणि ₹2100चा आपण विचार करू. तसेच निकषात बसणाऱ्या महिलांनाच इथून पुढे पैसे मिळतील. ही एक घोषणा आहे. तसंच काय सविस्तर घोषणा आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पैसे नेमकं कधी येणार ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजपासून पैसे चालू होतीलच, पण 6वा हप्ता आजपासून येऊन जाईल. पण 2100 जागी ₹1500 तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तसेच कुठल्या महिलांचं नाव आता यादीमधून गायब झालेलं आहे, तुम्ही स्वतःचं नाव कसं चेक करायचं ते पण सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे. आता लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता येण्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. डिसेंबरची आज 9 तारीख आलेली आहे. त्यामुळे आता पैसे यायलाच हवेत. कारण आता डिसेंबरचा हप्ता जो आहे 6वा हप्ता तो यायलाच हवा. आता डिसेंबर चालू झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना प्रतीक्षा आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार. ठीक आहे. त्यामुळे 6वा हप्ता नक्की कोणाकोणाला मिळणार इथून पुढे? कारण सगळ्याच महिलांना आता 6वा हप्ता मिळणार नाहीये. फक्त ठराविक महिला किंवा ज्या निकषात बसतायत किंवा ज्या खरंच पात्र आहेत, याच महिलांना इथून पुढे पैसे मिळतील. आता निकषात बसणाऱ्या महिलांची चाचणी केली जाणार आहे. अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये काही महिलांची नावं गायब होणार आहेत. ज्या पात्र महिला आहेत त्यांची नावं कट होणार आहेत आणि कट होऊन ज्या महिला राहतील, पात्र महिला राहतील, गरजू महिला राहतील त्यांनाच पैसे मिळतील आणि 6वा हप्ता त्यांनाच मिळेल. त्यामुळे सगळ्याच महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले तर पैसे नाही आले तर सॉरी तुम्ही वाट बघू नका किंवा नाही आले तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही निकषात बसत नसाल तरच तुम्हाला पैसे येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला निकष पण मी सांगणार आहेत कुठले-कुठले 4 महत्त्वाचे निकष आहेत आणि काय केल्याने तुम्हाला लवकरात लवकर 6वा हप्ता मिळेल, हे पण तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे. तर बघूया आपण सविस्तर माहिती काय आहे. सगळ्यांना माहिती आहे की आता आपले नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. त्यांनी स्वतः एक मोठी घोषणा केली आहे, की आता आम्ही ₹2100 अर्थसंकल्पात आम्ही विचार करू. म्हणजे अजूनही ₹2100 फक्त बोललं गेलं आहे. त्याचं पेपरवर काहीच नाही. त्याच्यामुळे ₹2100 तुम्हाला आता सध्या येणार नाहीत. तुम्हाला सध्या येणार आहेत फक्त ₹1500. ठीक आहे. त्यामुळे ₹2100 येण्याची वाट बघू नका. ते जेव्हा जी-आर येईल, प्रॉपर हे होईल तेव्हाच ₹2100 येतील. पण सध्या ₹1500 तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता ते म्हटलेत, की आता निकषाबरोबर ज्या महिला असतील निकषात बसणाऱ्या त्याच महिलांना पैसे येणार आहेत असं पण ते म्हणाले. त्याच्यामुळे अर्ज पडताळणी आहे ती कन्फर्म होणार आहे. 100% अर्ज पडताळणी चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता अपात्र बहिणी मात्र आता त्यांना पैसे काही येणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे थोड्या महिला नाराज पण असू शकतात. पण तरी आता जे पात्र आहेत तेच करणार आहोत. ठीक आहे. बघा आता काय आहे, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2.4 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरित केली गेली आहे. यानंतर योजनेला आणखी सुस्पष्टता देण्यासाठी आणि योग्य पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी पुन्हा पडताळणी चालू झालेली आहे. म्हणजे पडताळणी जी आहे ती चालू झालेली आहे पुन्हा. ठीक आहे. त्यामुळे आता अपात्र बहिणींना पैसे मिळणार नाही आहेत. फक्त पात्र आणि गरजू महिलांना पैसे मिळतील. महिला सशक्तीकरण आणि शालेय शिक्षणासाठी महत्त्वाची योजना बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. ज्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिला शिक्षणास चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक अडचणी दूर करणे आहे. ठीक आहे. ज्या महिलांना खरंच आर्थिक गरज आहे त्या महिलांसाठी योजना काढली गेली होती. तसंच त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ही योजना काढली गेली होती. पण यात काय झालं, अनेक श्रीमंत बहिणी असतील किंवा आर्थिक चांगली परिस्थिती असलेल्या महिला असतील त्यांनी पण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे हे रोखण्यासाठी फक्त गरजू महिलांना पैसे मिळावे म्हणून ही योजना काढलेली आहे. त्याच्यामुळे आता फक्त इथून पुढे पात्रतेत बसणाऱ्या महिलांनाच जे आहे ते पैसे मिळतील. ठीक आहे. आता पात्रता म्हणजे काय तुम्ही म्हणाल पात्रता काय नक्की? मी सांगतो तुम्हाला 4 गोष्टी आहेत. ठीक आहे. 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या 4 गोष्टी तुम्ही जर असाल तरच तुम्ही पात्र आहात. मी तुम्हाला सांगते एक-एक गोष्ट. ठीक आहे. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, ठीक आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. सिंपल गोष्ट. परत आहे, तुमच्याकडे जर कोणी सरकारी नोकरीत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ठीक आहे. सरकारी नोकरी हा महत्त्वाचा विषय. कुठल्याही सरकारी नोकरीत असेल, काही असेल, सरकारी कर्मचारी असेल, आमदार, खासदार, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील तरी पण तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. पुढे झालं. नंतर आहे तुमच्याकडे जर ठीक आहे, तुमचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ठीक आहे, 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल, तर तुम्हाला पात्र ठरताय. हे 3 नियम झाले, महत्त्वाचे नियम होते हे.
आता अजून एक नियम म्हणजे काय बघा, जर तुमच्या घरात ठीक आहे, तुमच्या घरात जर दोनपेक्षा जास्त महिला असल्या आणि तुम्ही तरी पण फॉर्म भरले असेल, सपोज 3 महिला आहेत, दोनपेक्षा जास्त म्हणजे 3च, 3, 4, 5 काय असेल ते, तुम्ही सगळ्यांचा फॉर्म भरला तर आता इथून पुढे असं सगळ्यांना पैसे नाही मिळणार. फक्त कुटुंबातील एकाच कुटुंबातील 2 महिलांना पैसे मिळतील. ठीक आहे. हे सगळे महत्त्वाचे जे नियम आहेत ते जर तुम्ही त्यात बसत असाल, तर तुम्हाला पैसे मिळतील. आणि अजून एक म्हणजे जर तुम्ही स्वतः महिला ज्या आहे ज्यांनी फॉर्म भरला त्या महिलेच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जागा असेल किंवा जमीन असेल, ठीक आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि हे झालं. अजून एक गोष्ट, जर तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स, आयकर भरत असेल, ठीक आहे, आयकर भरत असेल तरीही तुम्ही पात्र ठरणार नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्यात की आपण यात बसतोय का नाही. ठीक आहे. जर तुम्ही ही पात्रता आहे, तर मात्र ह्या ज्यांच्याकडे हे नाही आहे, ठीक आहे, म्हणजे ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्याच पात्र ठरत आहे. ज्यांच्या घरी कोणी टॅक्स भरत नाही त्याच पात्र ठरत आहे. पण जर असं कोणी असेल की भरत असेल, कोणी सरकारी कर्मचारी असेल, तर त्या बहिणी अपात्र ठरत आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता इथून पुढे पैसे येणार नाही आहेत. त्यांचा हप्ता बंद केला जाणार आहे. ठीक आहे. तर बघा योजनेचा भविष्यकालीन दृष्टिकोन काय आहे, म्हणजे योजनेत काय भविष्य काय योजनेचं ते बघूयात आपण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना अंमलात आणताना अधिक पारदर्शकतेसाठी प्रक्रियेत सुधारणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरणासाठी योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. आता सुधारित प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांना होईल. म्हणजे काय झाले, सध्या काय झालं, 50% महिलांना पैसे आलेत, पण त्यातलं पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना तर पैसे आलेच नाहीत. जास्त करून ज्यांना गरज नाही त्यांना पैसे आलेले आहेत, पण ज्यांना गरज होती त्यांना पैसे नाही आले. त्यामुळे आता इथून पुढे या योजनेमध्ये काही बदल केले जाणार, काही सुधारणा केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना, त्याच महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल, असा योजनेचा दृष्टिकोन आहे. ठीक आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस जी आता त्यांनी सांगितलं आहे की कठोर नियम तर होणार आहेत. पात्रता जी आहे ती परत चेक केली जाणार. त्याच्यामुळे आता फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना, गरजू महिलांना, पात्र महिलांनाच इथून पुढे पैसे मिळून जातील. ठीक आहे. आता नक्कीच हा हप्ता बघा कोणाकोणाला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या पात्रतेविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासली जाईल आणि पात्र नसलेल्या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाईल. म्हणजे जर पात्र नसाल तुम्ही, तर तुमची नावं आपोआप यादीतनं वगळली जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आपोआप पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला काही करायची गरज नाही. कारण ते स्वतः चेक करणार आहेत, सगळीकडनं माहिती घेणार आहेत, सगळीकडनं चेक करणार आहेत आणि मग त्याच्यात ज्या महिला अपात्र ठरतात त्यांना आपोआप त्यांचं नाव यादीतून वगळण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे काही मिळणार नाही. तसेच तुम्हाला 6वा हप्ता मिळायचा असेल, तर या पात्र महिलांसाठी पुढील प्रक्रिया काय आहे? त्यांना 6वा हप्ता मिळणार, त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया महत्त्वाची काय बघायचं आपण. महिलांना 6व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता करावी लागेल. ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा अन्य कारणामुळे नियमात बसत नाही त्यांना 6वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे निकषात तर आहे, निकष तर आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे नाही येणार. पण ज्यांचं आधार बँकेचे खाते आधारशी लिंक नसेल त्यांना पण पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन आधार लिंक करून घ्या. पैसे यायला चालू होणार, कधीही होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं रेडी पाहिजे सगळ्या गोष्टी, जेणेकरून तुम्हाला 6वा हप्ता लवकरात लवकर पडून जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्या पात्रता अटींची जी पूर्तता पण करावी लागणार. तुम्ही पात्रतेमध्ये बसता हे पण तुम्हाला दाखवावं लागेल किंवा तुमचं जे काही कागदपत्र आहे तुम्हाला सादर करावे लागतील त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ही कामं करायची आहेत आणि त्यांनाच पैसे येतील ज्या खरंच पात्र महिला आहेत. ठीक आहे. तर तुम्ही पण बघा बसताय का निकषात बसाल तर काही प्रॉब्लेम नाही. पण नसेल बसत तर तुम्ही समजून घ्या की आता आपल्याला पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.